म्हणजे रावणाला मारावं लागलं, कंसाला मारावं लागलं. आता मला सांगा, भगवंताशिवाय आपल्या आयुष्यामध्ये काही पर्याय आहे? म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये चांगलं जरी झालं तरी आपण पहिला पेढा कुणाला ठेवतो? देवाला ठेवतो. आणि वाईट झाल्यानंतर ही गोड धोडाचं जेवण कुणाला घालतो? पहिला नैवेद्य कुणाला असतो? देवालाच असतो. मग देवासाठी जर तुम्ही नैवेद्याचा विचार करताय, गोड धोडाचा विचार करताय, तर देवासाठी तुम्ही थोडंसं नामस्मरण पण करावं. म्हणजे नामाशिवाय तुम्हाला पर्याय आहे का? अजिबात नाहीये. मग रावणाला मरावं लागलं, कंसालाही मरावं लागलं, परिणामता मारावं लागलं. का? तर भक्तांना पायाजवळ ठेवलं होतं. त्यामुळे दुर्जनांचा संहार करणं हे भगवंताला गरजेचं होतं. आमच्या सातारा जिल्ह्यातील, सगळ्यांना माहिती असेल, सातारा जिल्ह्यातील मानखटाव तालुक्यातील गोंदवले गाव, त्या गोंदवले गावातील एक संत आहेत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. त्या गोंदवलेकर महाराजांना एका व्यक्तीने एक प्रश्न विचारला. काय हो महाराज, म्हणे प्रत्येक नवमीला तुम्ही राम जन्मोत्सव साजरा करता, प्रत्येक वर्षी तुम्ही हा राम जन्मोत्सव साजरा करण्याचं कारण काय? प्रत्येक नवमीला पाळणा हलवण्याचं कारण काय? म्हणजे याच्यातून काय अर्थ तुम्हाला प्राप्त होतो? म्हणजे राम जन्मोत्सव, आता राम म्हणजे त्रेतायुगात होऊन गेला, मग त्रेतायुगात झालाय, त्याचा विषय तिथंच संपलाय. मग तुम्ही प्रत्येक वर्षी, म्हणजे प्रत्येक वर्षी रामाचा जन्मोत्सव साजरा केल्यानंतरच तुमच्या रामाचा गौरव होतो का? असं म्हणल्याच्या नंतर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी जे उत्तर दिलं ते उत्तर मला फार आवडलं. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हटले की राम जरी त्रेतायुगात जन्माला आलेला असला तरी प्रत्येक वर्षी रामाचा पाळणा हलवण्याचं कारण की प्रत्येक वर्षी राम जन्मोत्सव साजरा केल्यानंतर एक ना एक दिवस तरी रामाचा विचार पुन्हा नव्याने जन्माला येईल ना, म्हणून आम्ही राम जन्मोत्सव साजरा करतो. इतकं सुंदर उत्तर दिलं. म्हणजे रामाशिवाय आपल्याला पर्याय आहे का? अजिबात नाहीये. रामाशिवाय म्हणजे आपण कुठल्याही कामाला गेलो तरी आपल्याला रामाची आठवणच येते. जास्त कशाला, एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. ज्यावेळी तुम्ही सकाळी पहाटे उठता, तुमच्या सगळ्या गोष्टी घरामध्ये आवरता आणि घरातनं बाहेर पडता, एखादी व्यक्ती तुम्हाला दिसली की तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय म्हणताय? राम राम म्हणता की नाही? बर, एखाद्याचं लग्न असलं तर लग्न असल्यानंतर काय म्हणतो? राम राम पाहुणं, म्हणजे राम आलाच. बर, यापुढेही जाऊन सांगते, आपण जर मरलो किंवा एखादा व्यक्ती जर मेला तर आपण काय म्हणतो? राम नाम. रामाशिवाय पर्याय? म्हणजे तुमचा जन्म सुद्धा रामानच झालाय आणि तुमचा मृत्यू सुद्धा रामाच्या नावानच होतोय की. बर, या पलीकडे जाऊन सांगते. वारकरी संप्रदायामधला आपला भगवान पांडुरंग परमात्मा, या पांडुरंग परमात्म्याच्या भजनाची सुरुवात कशाने होते? रामकृष्ण हरी हरी. सुरुवात कशाने झाली? रामाने झाली. बरं, या पलीकडे जाऊन सांगते. आता भजनाचा शेवट कसा होतो? ज्ञानदेव तुका राम, ज्ञानदेव तुका राम. म्हणजे सुरुवातही राम आणि शेवटही राम. म्हणजे जो राम का नहीं हो हमारा भी नहीं. राम म्हणजे तेज, राम म्हणजे तेज, राम म्हणजे तर्क, राम म्हणजे तत्व, राम म्हणजे तितिक्षा, राम म्हणजे तारुण्य आणि राम म्हणजे तलवार. म्हणजे दुर्जनांचा कोण आहे? तारक आहे का मारक आहे? दुर्जनांचा कोण आहे? भक्तांचा तारक आहे, दुर्जनांचा मारक आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगते, मर्यादा पुरुषोत्तम. मर्यादा आहे. लग्न झालं, 14 वर्ष वनवास केला होता, तरी पण कशामध्ये? मर्यादा. म्हणजे एवढं गोड चरित्र आमच्या प्रभू श्री रामांचं आहे.
म्हणजे इतकं गोड चरित्र मला नाही वाटत जगाच्या पाठीवरती कुणाचं आहे. कोणाचं ना कोणाचं तरी काही ना काहीतरी चुकलेलं आहे, कोणाचा पायच वाकलाय, कोणाचं काहीतरी झालंय, कोणाला डोळाच नाही, कोणाला काहीतरी असं काही ना काहीतरी झालंय. पण एवढं गोड चरित्र जगाच्या पाठीवर फक्त प्रभू श्री रामांचं आहे. तुम्ही थकलाय का? मी घरी जाऊ का? हा, एवढं गोड चरित्र कुणाचं आहे? रामाचं आहे. म्हणजे ज्या प्रभू श्री रामचंद्रांनी 14 वर्ष वनवास काढूनही स्वतःच्या मायभूमीमध्ये भगवा झेंडा अटके पार फडकविला, त्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भूमीतले आपण. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहे. मी नेहमी माझ्या कीर्तनात सांगत असते की तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहे. भाग्यवान याकरिता आहोत की आपला जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला. महाराष्ट्राची भूमी म्हणजे साधू संतांची, वारकऱ्यांची आणि धारकऱ्यांची भूमी आहे. ज्यावेळी भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू, ते आपल्या सभेमध्ये नेहमी सांगायचे की तुमचा महाराष्ट्र फार भाग्यवान आहे. त्यावेळी एका पत्रकाराने त्यांना विचारलं, काय हो साहेब, तुम्ही तुमच्या प्रत्येक सभेमध्ये सांगत असता की आमचा महाराष्ट्र फार भाग्यवान आहे, मग आमचा महाराष्ट्र भाग्यवान का आहे? तर त्यावेळी ते म्हणाले की तुमचा महाराष्ट्र भाग्यवान याकरिता आहे की या भारत देशामध्ये जेवढे संत नाहीत तेवढे संत या तुमच्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जन्माला आलेले आहेत, म्हणून तुमचा महाराष्ट्र भाग्यवान आहे. त्यांचं उत्तर ऐकून मला फार आनंद झाला. मग या प्रभू श्री रामचंद्रांचा जन्मोत्सव साजरा करायला गोंदवलेकर महाराजांनी उत्तर दिल्याच्या नंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जो बदल झाला, तो बदल आज तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये होणंही तितकंच गरजेचं आहे. मग आता मला सांगा, दुर्जनांचा ज्यावेळेस संहार केलाय आणि भक्तांचं रक्षण केलंय, मग भक्त अनेक प्रकारचे आहेत. फक्त आता कसं झालंय, सगळेच ट्रेंडिंगला आलेत. कीर्तनकार पण ट्रेंडिंगला, गायक पण ट्रेंडिंगला, वादक पण ट्रेंडिंगला आणि माणसं बसणारी पण ट्रेंडिंगला. ट्रेंड चालू आहे. कशाचा ट्रेंड चालू आहे? सोशल मीडियावरती 2 मिनिटं जो झळकला त्याचा ट्रेंड चालू आहे. बरोबर का नाही? तुमच्या काळात होतं का असलं काय? तुमच्या काळात होतं? आमच्या काळात आहे तिचा आमचा मोठा ही झालाय, काय म्हणतात त्याला, नुकसान झालंय. आमच्या काळात हा ट्रेंड आलाय. आमच्या काळात पण हा ट्रेंड नको होता, पण आता तो झालाय. म्हणजे सगळेच ट्रेंडिंगला आहेत. एवढंच काय, आमचे देव सुद्धा ट्रेंडिंगला आहेत. कसे सांगू का? कसे? ज्या देवाच्या दारात जास्त भक्त तो देव ट्रेंडिंगला. म्हणजे आमचा महादेव भोळा बाळा बिचारा, त्या देवाला ज्याच्या निवासाचं स्थान स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीत महाशिवरात्रीला महिना एवढी गर्दी, इतकी गर्दी. बर, याच्या पलीकडे जाऊन सांगते. स्वामी समर्थांचं प्रकट सोहळा रात्रीच्या 12 वाजता जर कुणाला म्हणलं ह्या चौकातनं जाऊन हे घेऊन या, ह्या दुकानात जाऊन हे घेऊन या, एवढी रात्र झाली मी जातोय का? पण प्रकट दिन आहे, देवापाशी जायचंय. का जायचंय? मला देवाला काहीतरी मागायचंय. म्हणजे मागणं आलं ना तुमचं. प्रत्येक गोष्टीत मागणं आहे ना. हा, मग प्रत्येक गोष्टीत मागणं आहे तर मग देवासाठी पण आपलं काहीतरी कर्तव्य असेलच की, आहे की नाही? आहे. मग देवासाठी आपलं काय कर्तव्य आहे? तर देवाचं नामस्मरण होणं तितकंच गरजेचं आहे. बरोबर? हा. मग मत्स्य अवतार झाला, कच्छ अवतार झाला, वराह झालं, वामन झालं, नरसिंह झालं, परशुराम झाला. आता कोणाचा अवतार राहिला? प्रभू श्री रामांचा. आता मला सांगा, दशरथ राजाला पुत्र प्राप्ती झाली शापामुळे झाली की सहज झाली? बरोबर, शापामुळे झाली. मग शाप कुणी दिला होता? तर श्रावण बाळाच्या आई वडिलांनी शाप दिला होता. दशरथ राजाकडून चुकून श्रावण बाळाला बाण लागला. परिणामतः श्रावण बाळाच्या आई वडिलांनी दशरथ राजाला शाप दिला की आम्ही जसं पुत्रयोगानं मरतोय तसं तुलाही पुत्रयोगानं मरावं लागेल. मग दशरथ राजाला त्या ठिकाणी आनंदही झाला आणि दुःखही झालं. आनंद यासाठी झाला की शापामुळे का होईना पण पुत्र प्राप्ती होणार, आणि दुःख याकरिता झालं की मरते वेळी आपला एकही पुत्र आपल्या जवळ नसणार. मग दशरथ राजा तिथून निघून गेला, आपल्या नगरीत आला.
नगरीत आल्याच्या नंतर कुळाचे गुरु वशिष्ठ ऋषी, या वशिष्ठ ऋषींना सगळी हकीकत सांगितली की श्रावण बाळाच्या आई वडिलांनी मला शाप दिलाय, मग आता काय करावं लागेल? कुळाचे गुरु वशिष्ठ ऋषी म्हटले, तुला पुत्र कामिष्ठेचा योग करावा लागेल, यज्ञ करावा लागेल. मग आता पुत्र कामिष्ठेचा यज्ञ करायचा म्हणल्यानंतर बोलवायचं कुणाला? म्हणले सोपं आहे की, स्वर्गातनं 2 अप्सरा बोलवा. बर म्हटली. मग स्वर्गातल्या 2 अप्सरा बोलवायचं प्रयोजन यांचं ठरलं. मग आता स्वर्गातली अप्सरा जिचं नाव आहे स्वरचचा, ती स्वरचचा नावाची अप्सरा दरबारामध्ये नर्तकीचं काम करत होती. नृत्य करताना चुकली. महिरपी नावाचं मद्य तिनं प्राशन केलं होतं. तिला परिणामता शाप दिला. ती घार झाली. म्हणजे पिंड घाडीने झडपिला, अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपापोटी महारुद्र आले पोटी. मी आज तुम्हाला हनुमंतरायांचं काहीच सांगणार नाही. मग म्हटले आता स्वर्गातून 2 अप्सरा बोलवायची. पहिली बोलवली स्वरचचा, आता म्हणली दुसरी अप्सरा. मग आता दुसरी अप्सरा तीही स्वर्गामध्ये नृत्य करताना चुकली. परिणामता तिलाही शाप दिला. शाप जिला दिला ती आजही आपल्या घराच्या पुढं, बरोबर ओळखलं, आपल्या घराच्या पुढं नाचत नाचत इसकटूनच खात असते बघा. तिचं नाव काय ओळखा? कोंबडी. म्हणजे एक झाली घार आणि दुसरी झाली कोंबडी. मग चला, मग आता